आज आपण अशा काही अवाक करणाऱ्या तथ्यांचा उलगडा करणार आहोत, जे केवळ अभ्यासासाठीच नाही, तर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतील. हे विश्लेषण अतिशय रंजक असणार आहे. सुरुवातच एका भन्नाट कल्पनेने करूया. सायबॉर्ग बॉटनी म्हणजे जिवंत वनस्पती आणि मशीन्सचं एकत्रीकरण. होय, हे अगदी खरं आहे. वनस्पतींच्या आरोग्यावर आणि त्यांच्या ताणतणावावर रिअल टाईम लक्ष ठेवण्यासाठी आजकाल थेट त्यांच्यात इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स आणि कंडक्टिव्ह मटेरियल्स बसवले जात आहेत. निसर्ग आणि तंत्रज्ञानाची ही सांगड अक्षरशः थक्क करणारी नाही का? याच पद्धतीच्या अत्यंत रंजक आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या माहितीने आजचं हे विश्लेषण भरलेलं आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण 4 मुख्य विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहोत: इकोटॅक आणि पर्यावरण, जागतिक भूराजकारण, कायदेशीर इतिहास आणि शेवटी आर्थिक रचना. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची सूचना: हे विश्लेषण संपल्याबरोबर लगेचच सविस्तर MCQ म्हणजेच बहुपर्यायी प्रश्नांचे एक सत्र सुरू होईल. त्यामुळे पूर्ण लक्ष केंद्रित करून ही सर्व माहिती समजून घ्यायची आहे. ही आहे आजची रूपरेषा. इकोटॅक, भूराजकारण, कायदेशीर इतिहास आणि आर्थिक व औद्योगिक रचना. चला तर मग अजिबात वेळ न दवडता पहिल्या विषयाला हात घालूया. आपला पहिला विभाग आहे इकोटेक आणि पर्यावरण. आधुनिक काळात शाश्वततेचे कोणते नवीन प्रयोग होत आहेत ते आपण पाहूया. डक कर्व्ह, पॉवर ग्रिड व्यवस्थापनातला हा सध्याचा अत्यंत परवलीचा शब्द आहे. होतं काय की दिवसा सौर ऊर्जेचं उत्पादन प्रचंड असतं, त्यामुळं पारंपरिक विजेची मागणी अचानक खाली येते. पण जसा सूर्य मावळतो, सौर ऊर्जा कमी होते आणि विजेची मागणी एकाएकी रॉकेटसारखी वर जाते. आलेखावर हा जो चढ उतारांचा आकार तयार होतो ना, तो अगदी बदकासारखा म्हणजे डकसारखा दिसतो. म्हणूनच याला डक कर्व्ह म्हणतात. वाढत्या सौर ऊर्जेमुळं ग्रीडवर येणारा हा ताण समजून घेणं आता अत्यंत गरजेचं झालं आहे. आता हा 80% मोठा आकडा पहा. सागरी वाहतुकीत जर पारंपरिक इंधनाऐवजी ग्रीन मिथेनॉल वापरलं तर नायट्रोजन ऑक्साईडचं उत्सर्जन तब्बल 80% कमी होतं. यातली सर्वात भारी गोष्ट कोणती माहितीये? हे इंधन बनवण्यासाठी विलायती किकर किंवा मेक्सिकन थॉर्न यांसारख्या आक्रमक वनस्पतींचा बायोमास म्हणून वापर केला जातो. म्हणजे एका दगडात 2 पक्षी, प्रदूषणही कमी आणि या त्रासदायक आक्रमक वनस्पतींचा बंदोबस्तही. एकदम परफेक्ट उपाय. पुढचा आकडा आहे 50%. इंडोनेशियाच्या B50 धोरणाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. खनिज इंधनावरील अवलंबित्व आणि इंधनाची आयात कमी करण्यासाठी त्यांनी एक आक्रमक निर्णय घेतलाय. त्यांच्या देशात आता इंधनात 50% पाम आधारित बायोडिझेल मिसळणं त्यांनी बंधनकारक केलंय. स्वतःची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी आणि परकीय चलन वाचवण्यासाठी उचललेले हे एक अतिशय मोठं पाऊल आहे. पर्यावरणाच्याच संदर्भात दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन खोऱ्यात आढळणाऱ्या लोलँड टॅपिरबद्दलचं हे एक अत्यंत रंजक तथ्य आहे. टॅपिरच्या इतर सर्व प्रजाती या जागतिक स्तरावर धोक्यात म्हणजेच एंडेंजर्ड आहेत. पण लोलँड टॅपिर ही एकमेव अशी प्रजाती आहे जिची नोंद फक्त असुरक्षित किंवा वल्नरेबल अशी करण्यात आली आहे. याचं कारण म्हणजे त्यांचा अधिवास तुलनेने खूप मोठा आहे. संवर्धनाचा अभ्यास करताना असे बारकावे नेहमी लक्षात ठेवायला हवेत. आता आपण वळूया दुसऱ्या मुख्य विभागाकडे: जागतिक भूराजकारण आणि संरक्षण. जगातील काही अतिशय संवेदनशील आणि धोरणात्मक स्थानांचा इथे तटस्थपणे आढावा घेऊया. होर्मुझची सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या मॅरिटाईम चोक पॉइंट्सपैकी हे एक मानलं जातं. पश्चिम आशियातील तेल उत्पादक देशांसाठी हा अक्षरशः एक एक्झिट वॉल्व आहे. जागतिक ऊर्जा सुरक्षेचा विचार केला तर रोजच्या रोज तेलाचा एक प्रचंड मोठा साठा ह्याच अरुंद मार्गावरून जातो. यामुळेच या जागेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. ही सामुद्रधुनी पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते. अलीकडील आंतरराष्ट्रीय तणावामुळे हे क्षेत्र भूराजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील बनलं आहे. इथे असलेल्या दोन्ही बाजूंच्या लष्करी उपस्थितीमुळे जर कोणतीही नाकेबंदी झाली तर ती थेट जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत करू शकते. भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या या मार्गाची संवेदनशीलता आणि असुरक्षितता खरोखरच खूप मोठी आहे.
तेलाच्या अर्थकारणाबद्दल बोलायचं तर संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAEची ही ताजी घडामोड खूप काही सांगून जाते. 1967 मध्ये ओपेक या प्रभावशाली संघटनेचा 6वा सदस्य बनलेला हा देश आता या संघटनेतून बाहेर पडण्याचा अत्यंत गांभीर्याने विचार करत आहे. स्वतःचे स्वतंत्र तेल उत्पादन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे पाऊल उचललं जात असल्याचं म्हटलं जातंय. जर असं झालं तर भविष्यात जागतिक तेल बाजाराची आणि किमतीची सगळीच समीकरणं बदलून जातील. आता सिंगापूरमधील चांगी नेव्हल बेसकडे वळूया. आशियातील एका अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला हा तळ दक्षिण चीन समुद्र आणि मलक्काची सामुद्रधुनी या दोन्ही ठिकाणी सहज प्रवेश देतो. भारताच्या दृष्टीने हे विशेष महत्त्वाचं आहे, कारण 2017च्या लॉजिस्टिक करारानुसार भारतीय नौदलाला या तळाचा वापर करण्याची मुभा मिळाली आहे. हिंदी महासागर आणि त्यापुढील क्षेत्रातील व्यापार व सुरक्षेसाठी ही भारताची एक मोठी उपलब्धी आहे. संरक्षणाच्या बाबतीत भारताकडे असलेली S-400 मिसाईल सिस्टीम, ज्याला सुदर्शन चक्र असंही म्हटलं जातं, तिची क्षमता थक्क करणारी आहे. 600 किलोमीटर, होय, तब्बल 600 किलोमीटर अंतरावरून येणारा कोणताही हवाई धोका ओळखण्याची आणि ट्रॅक करण्याची अफाट क्षमता याच्या रडारमध्ये आहे. देशाच्या हवाई सुरक्षेसाठी ही खऱ्या अर्थाने एक अत्यंत भक्कम ढाल आहे. आपला तिसरा विभाग आहे कायदेशीर अधिकार आणि इतिहास. कायद्याचा विकास आणि न्यायाची संकल्पना कशी बदलत गेली त्यावर एक नजर टाकूया. कायद्याच्या विश्वात झालेला हा एक अत्यंत क्रांतिकारी बदल आहे. आधी लोकस्टँडी नावाचा एक कडक नियम होता, ज्यानुसार ज्याच्यावर थेट अन्याय झालाय फक्त तोच न्यायालयात जाऊ शकत होता. पण 1970च्या दशकात जनहित याचिका किंवा PIL ही संकल्पना आली आणि सगळंच बदललं. यामुळे आता त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्था उपेक्षित आणि वंचित लोकांसाठी न्यायालयात दाद मागू शकते. या एका बदलाने न्यायव्यवस्था खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी खुली आणि लोकशाहीवादी केली. इतिहासातील सुप्रसिद्ध कामागाटामारू प्रकरणामागे नेमका कायदेशीर आधार काय होता? 1908 मध्ये कॅनडाने कंटिन्युअस जर्नी रेग्युलेशन नावाचा कायदा आणला. म्हणजे स्थलांतरितांनी त्यांच्या देशातून कोणत्याही थांब्याविना अखंड प्रवास करूनच कॅनडात यायला हवा. त्या काळात भारतातून असा सलग प्रवास अशक्यप्राय होता. याच जाचक कायद्याचा आधार घेऊन 1914 मध्ये कामागाटामारू जहाजावरील भारतीय प्रवाशांना कॅनडामध्ये उतरण्यास अमानुषपणे रोखण्यात आलं होतं. आधुनिक कायद्यांचा विचार करता वैद्यकीय गर्भपात कायदा म्हणजेच MTP ॲक्ट मधील 2021ची सुधारणा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची आहे. आता गर्भपाताची कमाल मर्यादा वाढवून 24 आठवडे करण्यात आली आहे. मूळ 1971च्या कायद्यात ही मर्यादा फक्त 20 आठवडे होती. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्यांसारख्या विशेष श्रेणीतील महिलांना अधिक कायदेशीर आणि वैद्यकीय आधार देण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. हे निश्चितच एक पुरोगामी कायदेशीर पाऊल मानलं जातं. आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि अतिशय महत्त्वाच्या विभागाकडे, आर्थिक आणि औद्योगिक रचना. इथे आपण अर्थकारणाच्या काही मूलभूत आणि महत्त्वपूर्ण संकल्पना पाहणार आहोत. अर्थशास्त्रात राजकोषीय तूट आणि प्राथमिक तूट यात नेहमीच गोंधळ उडतो, पण हे अगदी सोपं आहे. राजकोषीय तूट म्हणजे सरकारच्या एकूण उत्पन्नापेक्षा असलेला एकूण जास्तीचा खर्च. पण या एकूण तुटीमधून जेव्हा आपण जुन्या कर्जावरील व्याजाची रक्कम वजा करतो तेव्हा उरते ती प्राथमिक तूट. जुन्या कर्जाच्या ओझ्याशिवाय चालू वर्षात सरकारची स्वतःची आर्थिक कामगिरी आणि शिस्त नेमकी कशी आहे हे प्राथमिक तूट अगदी अचूकपणे दाखवून देते. उद्योग क्षेत्राबाबत बोलायचं झाल्यास भारताच्या नवीन कामगार कायद्यांमधील हा एक मोठा बदल आहे. विजेवर चालणाऱ्या आस्थापनांना कारखाना किंवा फॅक्टरी ठरवण्यासाठी किमान कामगारांची संख्या आधी 10 होती, ती आता थेट दुप्पट करून 20 करण्यात आली आहे. लहान व्यवसायांवर असणारं कायदेशीर आणि प्रशासकीय अनुपालनाचं ओझं कमी करणं आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी अधिक मोकळीक देणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी या एका प्रश्नावर नक्की विचार करूया. अशा जगात जिथे आक्रमक वनस्पती जहाजांना ऊर्जा देत आहेत आणि दुसरीकडे कायदे मानवी हक्क आणि सीमा नव्याने परिभाषित करत आहेत, तिथे या सर्व यंत्रणा एकमेकांशी किती खोलवर जोडलेल्या आहेत. हे सर्व विषय वरवर वेगळे वाटत असले तरी ते एकाच जागतिक साखळीचा भाग आहेत. आजचं हे विश्लेषण इथेच थांबत आहे, पण आधी सांगितल्याप्रमाणे कुठेही जाऊ नका, कारण ह्या सर्व माहितीवर आधारित MCQ सत्र आता लगेचच याच विश्लेषणापुढे सुरू होत आहे.